चला चांबरगणी संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये ताबडतोब पाठवायचा, एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. चांबरगणी आजच्या दिवसाला जवळजवळ हा शेवटचा सामना. सूरज आमच्या विनंती आहे, सूरज आपण जरा प्लीज कॉपरेट करा. या येस येस. बाळकृष्ण आले गोलंदाजी मार्कवर आणि सामोर जातो स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन विनीत आणि त्याच्यासोबत आले तो कल्पेश. स्ट्रायकिंगला विनीत लेफ्ट हँडेड बॅट्समन. चेंडू उंच गेलाय, बघायचंय संधी पहिल्या चेंडूवर झेलची आणि ड्रॉप. एक लॉलीपॉप कॅच होता. विनीतला पहिल्याच चेंडूवर लगेचच पॅव्हलियनमध्ये पाडवण्याची नामी संधी होती आणि डीप मध्ये तुम्ही पाहतात वायडिश लॉंग ऑनला झेल ड्रॉप होतोय आणि पहिल्या चेंडूवर मिळते ते जीवदान विनीतला. धावसंख्या 1 धावा धावफलकावर. कल्पेश ऑन स्ट्राइक. बाळकृष्ण पुढचा चेंडू घेऊन. हो गुड बॉलिंग, चांगला चेंडू, भन्नाट वेग. स्टार्ट त्याचा जर बघितलं तर स्टार्ट बुमराची आठवण करून देणार आहे त्याचा स्टार्ट. पण रिलीज पॉईंट थोडासा वेगळा आहे, त्यासाठी त्याला भरपूर अजून मेहनत करावी लागेल, परिश्रम करावे लागेल, सराव करावा लागेल चेंडू रिलीज करण्यासाठी, कारण रिलीज पॉईंट खूप वेगळा आहे या मोमेंटला बाळकृष्णचा. पण स्टार्ट मात्र ॲज लाईक जसप्रीत बुमरा. हो खोदून काढायचा प्रयत्न आणि ड्रॉप. नक्की होत आहे काय? या षटकामध्ये गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. गोलंदाजी मात्र वेगळा प्रभाव टाकलाय, इम्पॅक्ट टाकलाय, पण क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये. 2 झेल दोन्ही फलंदाजांचे, दोन्ही ओपनिंग बॅट्समनचे इथे ड्रॉप झालेत. त्यामुळे दोन्ही फलंदाज जीवदान मिळालंय. बघायचं जीवदानाचा फायदा कशा प्रकारे उचलणार या सामन्यामध्ये. डीएसपी शौर्य पॅकर्स वर्सेस चांबरगणी या संघामध्ये जी फाईट सुरू आहे. चेंडू उंच गेलाय, पुन्हा झेल उडालाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि आता मात्र झेल टिपलाय. गुड फिनिश, चांगला झेल फिनिश केलाय. फलंदाज बाद होतोय, बाद होतो फलंदाज विनीत आणि पहिलं यश मिळते ते गोलंदाज बाळकृष्णला. या पण ऐकूया या पुढच्या षटकांमध्ये आणि या सत्रामध्ये सूरज यांचा आवाज. धन्यवाद. पहिला फलंदाज बाद होतोय तो विनीत. मोठा धक्का लागतोय तो डीएसपी या संघाला. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो बुमरा. सुरेख चेंडू आहे, शॉर्ट पिचचा चेंडू आहे. चेंडू मात्र काय समजत नाही, चेंडू मात्र काय समजत नाही फलंदाजा कल्पेशला. फलंदाज मात्र बाद होतोय कल्पेश. सुरेख असं एक्सट्रेशन पाहिलं होतं यशरक्षाकडनं. एक बॅट हरवलेली आहे आता, कोणी घेतली असेल तर द्या. षटकातले मयूर आता मात्र फलंदाज होतो मयूर.
षटकातला पुढचा चेंडू, सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, चेंडू मात्र सीमा पार होतो 4 धाव्यांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या होते ती 6. गोंधळ गेला तो अंकित. स्ट्राईकला तो वैभव. सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, तेवढं सुरेख सांगतो गणेश. मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 7. सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, त्या ठिकाणी बुमरा आहे. अतिशय सुरेख असा झेल पकडतोय, फलंदाज मात्र बाद होतोय मयूर. ते जागा सांभाळतो प्रशांत. सुरेख चेंडू आहे, पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. एक जागा सांगतो प्रणय. षटकातला पुढचा चेंडू, हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेख चेंडू आहे, मात्र यशलक्षाकडनं चुकी होते, चेंडू मात्र सीमा पार होतोय. अवांतर धाव देखील एक भेटते. अवांतर धावा भेटाय 22च्या स्वरूपात 5 धावा भेटतात. अंकितने जर हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते विलास गोळे यांच्याकडनं. सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, एका धावेने मात्र धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 13. स्ट्राईक आहे तो प्रणय, हा देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे. सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, मात्र एक धाव भेटते, धावसंख्या मात्र 1 ने वाढते, धावसंख्या होती ती 14. षटकातले 5 चेंडू झालेत, 1 चेंडू शिल्लक.
सुरेख चेंडू आहे, पुन्हा एकदा बॅट चिकट. विनोद चव्हाण त्या ठिकाणी आहे, कोणतीही चुकी करत नाही, झेल पकडतो. आता मात्र मोठा धक्का लागतोय तो डीएसपी संघाला प्रशांतच्या स्वरूपात. त्याची जागा सांगतो आविष्कार. स्ट्रायकिंग एंडला आविष्कार आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रणय. फलंदाज तुम्ही पाहतात आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज झालाय अक्षय. धावसंख्या अंकित झाली एकूण 13 धावा. चेंडू थोडासा अपिश खेळला आहे, खूप चांगला एक्झिक्युशन. चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक, जोपर्यंत चेंडू कव्हर केला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. फेक चांगली होती, 3 धावा होणार का? पूर्ण फेक चांगली झाली आहे आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाजी मात्र बाद होतोय. विकेटची पडझड आता मात्र काही थांबलेली नाहीये डीएसपी या संघाची आणि एका मागोमाग एक फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. 14 या धावसंख्येत 15 धावसंख्या, कारण 2 धावा इथे कंप्लीट झाल्या होत्या. 15 धावसंख्या अजून एक फलंदाज बाद होतोय. न्यू बॅट्समन ऋषिकेश मैदानावर चक्क त्याची वर्णी लागते. ती खेळत असताना 8व्या क्रमांकावर 6 फलंदाज बाद झालेत 15 धावसंख्येवर. अक्षय राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. विजय तळेकर फिल्डिंग सेट करत असताना कव्हरमधून पॉइंटमधून. ऑन साइड आपण बघूया, एकूण 4 खेळाडू आहेत डीप मध्ये पेट्रोलिंग करत आहेत. हो, चेंडू बघितला, जाऊ दिला, वाईट सिग्नल पंचांचा येतोय. भरत तुडीलकर जवळजवळ आजच्या स्पर्धेतला आजच्या दिवसाला हा जवळजवळ 11वा सामना आहे. हो, गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. विशाल अत्यंत चाणाक्ष विकेट कीपर आहे. विशाल चतुर, चाणाक्ष, धूर्त असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळी सुद्धा मात्र खूप चांगला चेंडू, त्याने तेवढं चांगला एक्झिक्युशन, पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला काढलंय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर केला जातो तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. बरोबर चेंडू जातो विजय तळेकरच्या हातामध्ये आणि फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय, 7वा फलंदाज इथे बाद होतोय. तिसरे पंच गणेश बावीसकर म्हणजे हातामध्ये येत आहेत, काही सूचना करतायत विकेट कीपर विशालला. काही नियमावली या क्रिकेट स्पर्धेची संघटनेची याची सूचना त्या खेळाडूला देत असताना एक चाणाक्ष आणि चतुर विकेट कीपर आहे विशाल आणि या सूचनेचं पालन तुम्हाला करावंच लागेल. ती मात्र सूचना दिलेली आहे, ती मात्र विशाल या विकेट कीपरला. धावसंख्या आपण पाहतो अत्यंत माफक आहे, 19 धावा धावफलकावर.
आणि एकूण 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत ते डीएसपी पॅकर्स या संघाचे. अक्षय पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला उजव्या हाताचा फलंदाज अलंकार. आविष्कार आहे. चला फास्ट खेळायचं आहे. पॉइंट मध्ये खूप सुंदर चेल टिपला विजू तळेकरने. थांबून एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पण चेंडू थोडासा डायव्हर्ट होतो त्याला त्याच्या बॉडीला लागून, आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकात एकूण 20 धावा धावफलकावर. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळची वेळ आणि धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. चेंडू दिशेवर नियंत्रण नाहीये. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि तुम्ही पाहता वाईट बॉल. वाईट सिग्नल येतो पंचांचा. धावसंख्या 21 धावा. ओ गुड बॉलिंग. अप्रतिम डिलिव्हरी. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये अक्षयकडून. 3 षटकांचा स्पेल इथे पूर्ण होतोय. 3 षटकांचा कोठा इथे पूर्ण होतोय गोलंदाजी करत असताना चांबरगणी या संघाचा. आणि 3 षटकाखेर धावसंख्या अत्यंत माफक आहे 7च्या गतीने. 21 धावा धावफलकावर. अजूनही मैदानावर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि बघायचं आहे 12 चेंडूमध्ये डीएसपी पॅकर संघाकडे इथे मात्र काय उत्तर असणार आहे, किती धावसंख्येचं आव्हान इथे मात्र ठेवणार आहे. गोलंदाज या षटकामध्ये येतो गोलंदाजी करण्यासाठी अंकित. ओ गुड बॉलिंग. बॅट अँड बॅटच्या मध्ये खोदून काढल्या चेंडूला. चांगला चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू. अंकित पुन्हा एकदा इम्प्रेस करण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती अंकितने. 2 षटक, 1 निर्धाव नाही, 12 धावा आणि 2 गडी बाद केले होते. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न. ब्युटिफुल डिलिव्हरी. ब्युटिफुल डिलिव्हरी. बाकीचं काम यष्टीच्या मागे विशाल पूर्ण करतोय. व्हेरी गुड कीपर. राऊंड विकेट पुन्हा लेफ्ट आर्म अंकित. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. संधी अजिबात देत नाहीये बॅट्समनला स्ट्राईक एंडला. अलंकार तो सासपडत खेळतोय मागच्या काही चेंडूंपासून. सूर त्याला गवसलेला नाहीये आणि तेवढी चांगली गोलंदाजी अंकितची. हो अजून एक डॉट. ब्युटिफुल बॉलिंग. सकाळचा अंकित आणि संध्याकाळच्या अंकितमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काय गोलंदाजी केली आहे या सामन्यासाठी. ही गोलंदाजी जणू काही राखून ठेवली होती. असे चेंडू पाहायला मिळतात त्या अंकितकडून. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. प्रशांत बॅकअप देतोय पण तोपर्यंत वाईट सिग्नल पंचांचा होतो. वाईट +1 अशा 2 धावा ऍड होतील धावफलकावर. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. अंकित झाले एकूण धावफलकावर 24 धावा. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. हुक करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. मिस टाइम. थोडासा डायव्हर्ट होतो चेंडू. धावचीची संधी आणि फलंदाज सेफ आहे. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 25 धावा. क्वार्टर सेंचुरी संघाची कंप्लीट झाली आहे डीएसपी पॅकर्स. तर विलास गोळे यांच्याकडून एक पारितोषिक आले विकेटसाठी 500 रुपयाचा. आउटसाइड एज मागे जाते चेंडू. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करतायत. फेक सुद्धा चांगली झाली आहे. अजूनही धावायचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. फेक चांगली झाली होती. गॅदरिंग तिथे होत नाही अंकित कडून. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली आहे आणि 4 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलक अंकित झाली तिकडून 4 षटकाखेरती 27 धावा. निर्णय षटकात बघायचंय. चेंडू दिलाय तो संगनायकाने विनोदच्या हातामध्ये.
माझ्यासोबत गुणसंख्यक लेखक म्हणून लव बेलोसे काम पाहत आहेत. सकाळ सत्रामधून खूप चांगली मात्र सर्वांनी कामगिरी पार पाडली. ओमकार शेलार असो, लव बेलोशे, प्रशांत जाधव यांनी सुद्धा चांगली कामगिरी पार पाडली. मगाशी आपण मेहुल शाला सुद्धा बघितलं गुणसंख्यक लेखक म्हणून. सर्वांची कामगिरी उत्तम आणि चोख झालेली आहे. त्याचबरोबर पंचांची सुद्धा भूमिका खूप चांगली राहिली आहे स्पर्धेमध्ये. भरत टुडिलकर, गणेश बाविस्कर आणि त्याचबरोबर बाळा गायकवाड. निर्णायक षटक विनोद चाहतात. राऊंड विकेट. चेंडू उंच गेला, हुक केलाय. स्क्वेअर रेला क्षेत्ररक्षक विजू तळेकर जज करतोय, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. सीमारेषे बाहेर 6 धावा. तेहतीस धावा धाव फलकावर. पहिल्याच चेंडूवर आक्रमक फटका विनोदच्या या गोलंदाजीवर. विनोदच्या या चेंडूवर षटकार ठोकलाय आविष्कारने. 33 ऑन द बोर्ड. वी आर इन द लास्ट ओव्हर. स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि काय पिकअप आहे. व्हॉट अ शॉट. वाईड स्टॉंगॉनला क्लिअर करतोय. खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सुपर बॅटिंग. 2 चेंडू आणि 2 षटकार ठोकलेत त्या आविष्कारने. चला चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये या फिल्डरने. स्मॅश बॉल सुद्धा येतोय. 2 षटकाराच्या मैदानात धावसंख्या वेग पकडते. तब्बल 39 धावा धावफलकार अंकित झालेत निर्णायक षटकामध्ये. या धावा खूप चांगल्या आणि उपयोगी पडू शकतात जेव्हा धावसंख्येचा डिफेंड करायची आहे डीएसपी पॅकर या संघाला. थांबून एक्झिक्यूट केलाय. वेगवान फटका आणि चेंडू 2 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. मागचे 3 चेंडू आणि तब्बल 16 धावा या षटकात आलेत. मागडं षटक विनोदचं. 2 षटकार 1 चौकार आलाय. धावसंख्या धावफलक 43-43 इन लास्ट ओव्हर. बॉटम ऑर्डरचे बॅट्समन मात्र एक वेगळी छाप सोडतायत 10व्या विकेटसाठी. ओ व्हॉट अ शॉट. काय टायमिंग आहे. प्रॅकर शॉट. पॉवर पॅकेट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. सुपर बॅटिंग. निर्णायक षटकात जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. लक्षात ठेवा मागच्या सामन्यामध्ये निलेश दादा मित्रपरिवार या संघाने सामना जिंकलाय आणि या सामन्यात जो संघ जिंकेल या संघाचा सामना रविवारी ठीक सकाळी 7 वाजता सुरू होईल याची मात्र नोंद घ्या. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. भरपूर बाउन्स होतोय. व्हाईट सिग्नल पंचांचा येतोय आणि 1 बाउन्सचा कॉल सुद्धा दिलाय तो विनोदला. मागच्या 4 चेंडूंचे आक्रमण पाहायला मिळालं. 2 षटकार 2 चौकार आणि त्यानंतर लाईन थोडासा विसरलाय गोलंदाज विनोद. महागडं षटक. कलाटणी देणारं षटक. सामन्याचं चित्र बदलणारं षटक पाहायला मिळते ते विनोदचं. फुलटॉस आहे. लिडिंग एज. चेंडू टर्न झालाय. प्रशांतला इथे मात्र अजिबात अपेक्षा नव्हती की अशा प्रकारे चेंडू टर्न होईल. डायव्हर्ट झाला चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. 50 धावा सुद्धा इथे पूर्ण झाल्या आहेत मैदानावर. धावसंख्या धावफलकर 52. आतापर्यंत या षटकावर तब्बल 25 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज विनोदने. पंचांनी मात्र इथे मात्र सिग्नल दिलाय तो 3ऱ्या पंचांना, कारण बॅट्समनने रिव्ह्यू कॉल केलाय ओव्हर द वेस्टसाठी. त्या गोष्टी आता चेक कराव्या लागतील आमच्या स्क्रीनवर. फक्त आमची ऑफिशियल कमिटी किंवा पंच चेक करतील. बाकी कुठे कोणी येऊ नये, गर्दी करू नये. चेंडू एक्झॅक्टली कुठे कनेक्ट केला गेलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. लिगल डिलिव्हरी आहे. आविष्कार.
हो चेंडू बघायचा उंच तर गेलाय, जज करतो क्षेत्ररक्षक वाईड लॉंग ऑन आणि आउट. फलंदाज बाद. निर्णायक टप्प्यामध्ये इथे मात्र विकेट मिळते ती विनोदला, पण त्या अगोदर भरपूर महागडा ठरलाय आणि धावसंख्या तब्बल अंकित झाली. धावफल करते एकूण 52. तब्बल 52 धावा धावफलकावर. 4 षटकाखेर अत्यंत कमी धावसंख्या होती आपण पाहिली धावफलकावरती. एकूण 27 धावा धावफलकावर होत्या 4 षटकाखेर, पण नंतरच्या षटकात तब्बल 25 धावा वसूल केल्या त्या आविष्कारने. 53 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. मी सन्माननीय चेतन जाधव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मागच्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार आपण द्यायचा आहे आणि मागच्या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो अक्षय जाधव, अक्षय भोसले. अक्षय भोसलेला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. जबरदस्त परफॉर्मन्स अक्षय भोसलेकडून पाहायला मिळाला, तो ठरला या सामन्याचा सामनावीर. अक्षय व्यासपीठावर यायचं. अक्षय आपलं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण स्वीकारायचा आहे मागच्या सामन्यामध्ये. चला अक्षयने व्यासपीठावर या त्वरित. येस अक्षयचं मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग केली अक्षयने, इम्प्रेस केलं. आपल्या संघाकडून खेळत असताना अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. मान्यवरांच्या शुभ हस्ते सामन्याचा पुरस्कार त्याला स्वीकारायचा आहे. चला क्षेत्रक्षण सजवून घ्या आणि लगेचच ओपनिंग बॅट्समन पाठवायचे सांबरगणी या संघाने, कारण जवळजवळ काळोख पडत आलाय, थंडीचे दिवस आहेत. ड्यू फॅक्टर असल्यामुळे बॅटिंग करण्यासाठी थोडीसं मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा त्रास होऊ शकतो, त्यामुळे हा सामना तुम्हाला लवकरात लवकर कव्हर करावा लागेल. सामना लगेच सुरू करायचा आहे. ओपनिंग बॅट्समन पाठवायचे ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. चला सामना सुरू करायचा आहे. तकाळी देतात विनोद आणि विशाल. सामना जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक षटक अत्यंत महत्वाचं ठरलंय बॅटिंग करत असताना डीएसपी पॅकर्स या संघाचा, आणि तब्बल 25 धावा वसूल झाल्या या षटकामध्ये. ज्या संघाची धावसंख्या 4 षटकाखेर अवघ्या 27 होत्या, त्या संघाने 5 षटकाखेर तब्बल 52 धावसंख्येचा डोंगर उभारलाय. चला फास्ट खेळा. बरोबर घड्याळामध्ये 5:45 म्हणजे जवळजवळ 5:45 झालेले आहेत. नंतर बॅटिंग करत असताना तुम्हालाच त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला फास्ट खेळायचं आहे. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय तो विनीत. ओपनिंग बॅट्समन ओपनिंग बॉलर विनीत. पंच सिग्नल करता सामना ते सुरू होतोय. स्ट्रायकिंग एला विशाल, नॉन स्ट्रायकिंग एला विनोद. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 53 धावसंख्येचं लक्ष, 10.60 ची गती राखायची प्रति षटकामागे बॅटिंग करत असताना चांबरगणी या संघाला. सामन्यातलं निर्णायक षटक जे मात्र विनोदने हाताळलं, ते विनोदनेच मात्र त्या धावा आता कुटाव्या लागतील. सामना आपल्या संघासाठी खेचून आणावा लागेल. हो, गुड बॉलिंग ऑप्शनच्या थोडासा बाहेर, किंचितचा वाईड यॉर्कर आणि पहिल्याच चेंडूवर डॉमिनेट केलंय ते विशालला. बघायचं आपण ऑन साइडला एक लॉंग ऑन आहे.
आणि एक खेळाडू लॉंग ऑफला थोडासा वाईडिश उभा आहे, स्लाइडली नियर बाय एक्स्ट्रा कव्हर. खोदून काढण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम विनीत. बघूया आपण सर्कलच्या आतमध्ये विशालसाठी एक मिड ऑन आहे, थोडासा वाईडिश उभा आहे. एक खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, एक खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक फ्लाइंग स्लीप मध्ये. ऑन साईडला मिड ऑन चेंडू मागे जातोय. लॉंग ऑनचा खेळाडू तिथे चेंडूवर येतोय, तोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. पहिल्या धावेची नोंद इथे मात्र होत असताना पहिली धाव इथे अंकित झाली धावफलकावर. आणि स्ट्रायकिंग येला लेफ्ट हँडेड बॅट्समन विनोद. बघा मगा सुद्धा आम्ही अनाउन्समेंट केली होती, चॅम्पियन स्पोर्ट्सची एक बॅट इथे इथून गहाळ झाली आहे. कोणाला मिळाली असेल तर प्लीज आणून द्यायची आहे. चॅम्पियन स्पोर्ट्सची ती बॅट आहे. जुबेर सय्यद जे या स्पोर्ट्सचे ओनर आहेत महाडचे, त्यांच्या कंपनीची बॅट इथे हरवली आहे कुठल्याही खेळाडूची. ओ लास्ट मोमेंटला फटका चेक केला, शॉट चेक केलाय. पंच सिग्नल करतात लेग बाईज. संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड होते. धावसंख्या 1 ने पुढे सरत ते धावफल करतील 2. लक्ष आहे ते 53 धावेंचं. मी मगाशीच उल्लेख केला की दुसऱ्या सत्रामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा शेवटचा संघ परफॉर्मन्स करेल त्यासाठी धावा जमवणं थोडंसं कठीण होणार आहे, कारण खेळपट्टी तुम्हाला साथ देणार नाहीये. ओ चेंडू खाली राहतोय, वाईट सिग्नल पंच करतायत, वाईट बॉल. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, धावफल करते एकूण 4 धावा. तर दिलीप गोळे साहेबांचं आगमन झालंय, तर 4 नाही तर 3 धावा झालेत. दिलीप गोळे साहेबांचं आगमन झाले, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी, ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम विनीत. कधी चेंडू खाली राहतोय तर कधी चेंडू उसळी घेतोय, बाउन्स होतोय आणि सरप्राईज करून जातो तो विशालला. 2-3 सामन्याच्या अगोदरचा उल्लेख केला होता की शेवटच्या टप्प्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडीशी मात्र डोकेदुखी ठरू शकते धावा जमवणं. ऑन साईडला प्लेसमेंट चांगलं आहे, चांगलं टायमिंग. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जातो चेंडू, पंचांचा इशारा, षटकार. 10.60 ची गती ठेवायची आहे. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आपण पाहतो अंकित झाली या षटकाराच्या मदतीने 9 धावा धावफलकावर. थोडासा किंचितचा मागे आहे तो चांबरगणी या संघ. लक्ष आहे ते 53 धावेंचं, त्यापैकी अंकित झाले ते एकूण पहिल्या षटकाखेर 9 धावा. We also say thanks to our umpire. Beautiful job, good job in the tournament first day. एकही कॉन्ट्रोवर्सी नाही, त्यामुळे पंचांचं विशेष आभार आणि कौतुक. भारत टुडिलकर, गणेश भाविस्कर आणि त्याचबरोबर बाळा गायकवाड सर्वांचे अभिनंदन आणि आभार आजच्या दिवसासाठी. We also say thanks to gtclive.in टीम, त्यांचे कॅमेरामन, टेक्निकल टीम, स्कोरर सर्वांचा मनपूर्वक आभार. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली गेली आणि स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळालं. स्पर्धेचं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो कल्पेश. चला वेळ घेऊ नका, कल्पेश सामना सुरू करा. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन विनोद. फुलटॉ इथे मात्र चेंडू खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. शॉर्ट पिच चेंडू आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर पंचांचा इशारा. या चेंडूवर चौकार. We also say thanks to our all scorer ओमकार शिलार, लव बेलोशे, प्रशांत जाधव, मेहुल शाह. थँक्यू सो मच. अँड ऑल्सो से थँक्स टू अवर कॉमेंटेटर्स. हे मात्र माझी आज चांगली साथ दिलेली आहे. त्यामध्ये सूरजचं नाव घेईन, त्याचबरोबर मगाशी विनयचं नाव घेईन, दत्ताराम सकपाळचं नाव घेईन. खूप चांगली कामगिरी पार पडली सर्वांनी, चांगली मदत केली मला आजच्या दिवसामध्ये. ओ इथे मात्र अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच. आणि चेंडू डीप पॉइंट मधून तुम्ही पाहतायत. अप्रतिम फटका, विनोदच्या बॅटमधून चौकार. सेव्हन्टीन ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावर. चला जास्त वेळ घेऊ नका, प्रत्येक चेंडू मागे जवळ येण्याची गरज नाहीये. सामना लगेच सुरू करा. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते.
श्री भैरवनाथ मित्रमंडळ कापडे खुर्द हे स्वतः यजमान आहेत, आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, एकूण 32 संघांचा समावेश. ओ द विकेट थांबून एक्झिक्यूट केलाय. चेंडू हवेमध्ये, झेल किंचितचा हवेमध्ये होता. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू तिथे कव्हर करण्यासाठी, झेल करण्यासाठी सरसावला होता. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 18 धावसंख्येवर. 11वा सामना या स्पर्धेतला आजच्या दिवसाला सुरू आहे. या अगोदर आपण बघितलं महाळुंगे संघ 2 सामने जिंकलाय. त्यानंतर लंगोटी मित्रमंडळ हा संघ सुद्धा 2 सामने जिंकलाय. पीडीएफ 11 हा सुद्धा संघ 2 सामने जिंकलाय. त्यामुळे एकूण हे या 3 संघांमध्ये आपण जर बघितलं तर एकूण 9 सामने झालेत. ऑन साइडला खूप चांगला फटका, मिड विकेटला जणू काही तो क्लिअर करणारा, पण काय प्रयत्न आहे. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला हरकत नाहीये. काय सुंदर झेल टिपलाय. बरं माहितीये की आपला बॉडी बॅलन्स जाणार आहे, पण स्वतः झोकून दिलं. अँड व्हॉट अ कॅच, सेन्सेशनल कॅच ऑफ द टुर्नामेंट. आविष्कार बॅटिंग तर जबरदस्त केली आणि काय स्वतः झोकून दिलंय. निर्णय षटकामध्ये आपण जर बघितलं तब्बल 25 धावा ज्या कुठल्या त्या एकट्या आविष्कारने कुठल्या, म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्याची दमछाक किती झाली असेल निर्णय षटकामध्ये बॅटिंग करत असताना. आणि आता सुद्धा काय झेल टिपलाय, काय कमिटमेंट पूर्ण केली आहे आपल्या संघासाठी आणि महत्वाची विकेट विशाल चिन्हे मात्र मिळवून दिली आहे. सुपर्ब कॅच. द बॅट्समन प्रशांत इन द ग्राउंड ॲट नंबर 3. सर्व खेळाडू एकत्र आले. इथे मात्र विचारणा केली आविष्कारची कुठे जास्त लागलं ते नाही ना, आणि तो मात्र खेळाडू बांधायच्या आतमध्ये येतोय. आता सर्कलच्या आतमध्ये येतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक आहे म्हणून हुक केलाय, पूल केलाय. हा फटका चेंडू हवेमध्ये आणि येस 1 वर विकेट. अजूनही धक्का लागलाय. सुंदर झेल टिपलाय फलंदाज क्षेत्ररक्षकाने. एकदा आविष्कार आणि एकदा अलंकार. सुंदर कॅच, फलंदाज बाद. चला बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. या अंधारात तुम्हालाच बॅटिंग करायची आहे कारण भरपूर काळोख पडल्या मैदानावर. न्यू बॅट्समन बाळकृष्ण. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. मिड विकेटला एक्झिक्यूट केलाय. पूलचा फटका आणि तोपर्यंत मिळते एकच धाव. बाळकृष्ण स्ट्राईक एंडला येतोय. षटक समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या अंकित झाली एकूण 19 धावा. हीच धावसंख्या आपण जर बघितली पहिल्या सत्रामध्ये सुद्धा अशीच प्रकारे धावसंख्या मात्र थंडावली होती, रोडावली होती. 4 षटकाखेर अवघ्या धावसंख्या आपण बघितली ती 27 धावा, पण नंतर मात्र निर्णय षटकामध्ये ज्या 25 धावा कुठल्या त्याच मात्र उपयोगी ठरतात. इथे मात्र धावसंख्या डिफेंड करत असताना धावसंख्या 19 धावा. 19. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ डीएसपी पॅकर्स. पंच आपण ताकीद द्यायची कारण बघा ऑलरेडी बॅड लाईट झालंय. बॅटिंग करत असताना फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र चेंडू साईड होणार नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनीत. स्ट्राईक केला फलंदाज प्रशांत. विनीत. हो गुड बॉलिंग. चांगला चेंडू. गुड लेंथवरून थोडासा चेंडू किंचितचा बाहेर निघतोय. व्हेरी गुड बॉल. गोलंदाज विनीत. खोलून घ्यायचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. मिड ऑफ चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत मी या चेंडूवरती 1 धाव. धावसंख्या अंकित एकूण धावफलकावर 20 धावा.
33 धावांची अजूनही गरज आहे. स्टील रिक्वायर 33 रन्स. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू विनीतचा बाळकृष्णसाठी. चेंडू समोर एक्झिक्यूट केला क्षेत्राच्या काय डीप मध्ये, त्याला बीट करून चेंडू मागे जाणार की काय, पण चांगलं क्षेत्ररक्षण स्ट्रेच करत असताना स्वतःला. या वेगाने 2 धावा कंप्लीट होतात. धावसंख्या धावफलक पुढे सरकती ती म्हणजे 22 धावा. अजूनही 31 धावांची आवश्यकता. संघर्ष सुरू आहे, प्रतिकार सुरू आहे, आक्रमण सुरू आहे या सामन्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी. पक्षी सुद्धा आपल्या घराच्या दिशेने निघालेत, तुम्ही पाहू शकता आकाशामध्ये. प्रत्येकाला आपल्या घरी जायचंय. धावसंख्या 23 धावा धावफलकर, अजूनही 30 धावांची आवश्यकता. स्टील रिक्वायर 30 रन्स. सामना थोडासा संत झालाय, थंड झालाय, कारण संध्या सत्र आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडीचे दिवस आहेत आणि ड्यू फॅक्टर वाढत चालले मैदानावर. विनीत. ओ जबरदस्त टायमिंग, बघायचं चेंडू किती उंच गेलाय. हो, आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर सुद्धा गेलाय. षटकार. प्रशांत मात्र आक्रमण इथे मात्र दाखवत असताना आपल्या बॅट मधून सुंदर एक्झिक्युशन पाहायला मिळालं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. एवढं आपण पुशअप करतो, पण बॅट्समन मात्र आपल्याच रंगामध्ये फलंदाजी करतायत. धावसंख्या अंकित झाली एकूण धावफलकावर 29 धावा. दिशा देण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक रोटेट करायचा स्वतःकडे, त्यामुळे हा त्याने प्रयत्न केला. षटक तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते तिसरं लेग बायचा सिग्नल पंचांचा येतोय. षटक क्रमांक 3, कारण स्ट्राईक रोटेट करायची स्वतःकडे, त्यामुळेच हा प्रयत्न सुरू होता तो म्हणजे प्रशांतचा. आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली ती 30 धावा धावफलकावर. अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती 23 धावेंची. बावन्न षटकार, 59 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या पूर्ण दिवसामध्ये 11व्या सामन्यात. आणि 89 आतापर्यंत गडी बाद झाले. थँक्यू सो मच. खूप चांगली कामगिरी सुरू आहे सर्व खेळाडूंची. असोसिएशनच्या माध्यमातून हे सर्व बांधील आहेत एक चांगली क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी. असोसिएशनची स्थापना. धावसंख्या एकूण अंकी झाली ती 30 धावा. मी पुन्हा सांगतो, धावसंख्या 30, अजूनही 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावा. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला प्रशांत. तांबून एक्झिक्यूट केला, हुक केलाय, चांगला चेंडू फिनिश होतोय. चेंडू जातो डीप मध्ये, थर्ड फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. गोलंदाज प्रशांत. बाउल झालेल्या चेंडूला खूप चांगला हुक केलाय आणि चेंडू निघून जातो तो फाईन लेगच्या डोक्यावर, फाईन लेगच्या दिशेने. अजूनही 19 धावांची आवश्यकता 11 चेंडूमध्ये. तांबून एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय आणि फलंदाज इथे बाद. रुपेश जाधव जे सहसचिव आहेत त्यांच्या हातामध्ये हा झेल जातोय आणि खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन केतन. बाळकृष्ण स्ट्राईक एंडला. केतन ऑन नॉन स्ट्राईक, स्ट्रायकिंग एंडला बाळकृष्ण. पुढचा चेंडू प्रशांतचा. ओव्हरची डिलिव्हरी, वॉट अ शॉट. काय टायमिंग आहे, काय ताकद आहे, काय पॉवर आहे आणि चेंडू सीमारेषे बाहेर. बाळकृष्णच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या अंकित होती धावफलक 39 धावा. अजूनही 13 धावांची आवश्यकता. काय बॅटिंग केली आहे प्रत्येक बॅट्समनने. या अगोदर प्रशांत आहे, आता मात्र तुम्ही पाहतात बाळकृष्ण तुटून पडलाय गोलंदाजांवर. या षटकात आतापर्यंत एक चौकार, एक षटकार पाहायला मिळालाय.
एक विकेट सुद्धा पाहायला मिळाली आहे. अजूनही 13 धावांची आवश्यकता. ओ मिस टाइम फटका. कोण झेल घेणार. यशीच्या मागून विनीत चेंडूच्या खाली होतो आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट होती कारण बाळकृष्ण जबरदस्त बॅटिंग करतोय. बाळकृष्ण अशा मुलींना तुम्हाला पाहायला मिळते. बाळकृष्ण बाद होतोय आणि बाळकृष्ण जागा त्याच्या हातमध्ये घेतोय तो विजू तळेकर. समीकरण उरले 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बघायचंय विजयच्या समीत आता मात्र घेऊन यावं लागेल बाकीच्या फलंदाजांना कारण आतापर्यंत बाकीच्या फलंदाजांनी मात्र खूप चांगला किल्ला लढवलाय. विजयाच्या आशेवर आणून ठेवलंय. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. बॅकफुट पंच. अंतरम बॉक्सचा हा फटका एकदा कंप्लीट झाली आहे. विजयने कॉल दिला. 2 धावा होणार का पूर्ण. थोडासा नाराज होतोय तो केतन. दुसरी धाव इथे मात्र निश्चितच नव्हती. विजय थोडासा नाराज झालाय आणि इथे दुसरी धाव घेत असताना मात्र तंबूत परतावं लागते ते केतनला. एकच धाव इथे अंकित होती धावफलकावर आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 41 धावा धावफलकावर. 7 चेंडू आणि आवश्यकता ती 12 धावांची. लक्षात ठेवा निलेश दादा मित्र परिवार हा संघ ऑलरेडी एक सामना जिंकून पुढे सरकलाय. या सामन्यात जो संघ जिंकेल या दोन्ही संघांना सूचना अशी आहे की स्पर्धेचा शेवटचा दिवस रविवारी सकाळी बरोबर 7 वाजता दोन्ही संघांमध्ये सामना सुरू होईल. ओव्हर द विकेट. चांगला फटका. सेफ शॉट आहे. धावचीची संधी अपील पंचांकडे होत आहे आणि पंचांचा त्याचा काहीच परिणाम नाहीये. एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 42 धावा. 11 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6. चला लवकर निर्णय घ्या. पंच जर ताकीद द्यायची आपण लवकर निर्णय घ्यायचा आहे तो डीएसपी पॅकर या संघाच्या विरुद्ध चांबरगण या संघाने. चला डीएसपी पॅकर संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकर. सामना सुरू करायचा आहे. गोलंदाज या षटकात येतोय तो अलंकार. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चला सामना सुरू करा. अलंकारचा पहिला चेंडू आणि त्याला सामोर जाईल तो स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्ही पाहतायत आलाय तो मैदानाच्या आतमध्ये आदेश. हो खूप चांगला चेंडू. गुड बॉलिंग. यशीच्या मागे आपलं बाकीचं काम पूर्ण करतो तो विनीत. पहिला चेंडू निर्धाव. समीकरण उरलंय 5 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. अलंकारचा पुढचा चेंडू. हो गुड बॉलिंग. अजून एक चांगला चेंडू. थोडासा बाउन्स होणारा. धावचीची संधी आणि एक क्विक सिंगल. लेग बाईचा सिग्नल येतो पंचांचा. 4 चेंडू आणि विजू तळेकरच्या समोर लक्ष येते 10 धावांचं. 4 चेंडू आणि 10 धावा. फोर बॉल अँड 10 टू विन. क्लोज एन्काउंटर. क्लोज मॅच. रनवेमध्ये प्रॉब्लेम पुन्हा मागे जावं लागते त्या अलंकारला. चार चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. विजू ऑन स्ट्राईक. ऑन ड्राईव्ह केलाय स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे. एकदा तिथे कंप्लीट झाली. दुसऱ्या घेणार का बघायचं आहे. फेक कोण करणार. कुठल्या दिशेने फेक होते आहे पण एकच धाव. 3 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. अलंकारच्या हातामध्ये जबाबदारी मात्र खूप मोठी दिली आहे संघनायकाने. पंच काही चर्चा करतायत विजू बरोबर.
3 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावेंची. अलंकार पुढचा चेंडू घेऊन. ओ बघायचा चेंडू उंच गेलाय, मिस टाइम फटका, कोणाच कडे जवळपास नाहीये आणि इथे झेल झाला का? येस इट इज. व्हॉट अ कॅच. आपल्या फॉलोअर्स मध्ये जाऊन काय झेल टिपला अलंकारने. सुपर कॅच. वन मोर ब्युटिफुल कॅच. जे 3 झेल आतापर्यंत या इनिंग मध्ये पकडले गेलेत, अलंकार, आविष्कार. सुपर कॅच, सुपर कॅच. त्यापैकी अलंकारने 2 कॅच टिपलेत, 2 कॅच झेल घेतलेत आणि 1 झेल जो टिपलाय तो आविष्कारने. समीकरण उरलंय 2 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. न्यू बॅट्समन गणेश आणि स्ट्रायकिंग एंडला बिजू तळेकर. 2 चेंडू 9 धावा. षटकारांचीच गरज आहे. दुसरी वेळ अशी झाली अलंकारकडून. रनवेमध्ये प्रॉब्लेम होतोय. बिजू ऑन स्ट्राईक. क्षमता त्याच्याकडे भरपूर आहे. षटकारांची गरज आहे. ऑन साइडला हुक केलाय आणि पॅरल स्ट्रोक. षटकार. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट फ्रॉम विजू तळेकर. सामन्याला कलाटणी मिळते की काय? कारण आता मात्र 1 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावेची. व्हॉट अ मॅच. सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता, ताकद आहे विजू मध्ये. आणि बघायचं आहे विजूच्या बॅटमधनं आता विनिंग स्ट्रोक पाहायला मिळणार का? कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार यासाठी चालू असलेली झुंज, हा संघर्ष. 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज. काय सामना रंगलाय. जबरदस्त मॅच. 1 चेंडू आणि 3 धावा. ऑन